Okay, everyone has marked the present T. सगळ्यांनी present T mark केली आहे. Yes, we will start with the first Yes. standard. Okay, first standard last lecture ला आपण काय पाहिलं होतं? 11 and 12 हे दोन नंबर पाहिले होते. Okay, 10 unit and 1 unit makes. Yes, first standard 1 10 and 1 unit makes. 11. 11. 1 10 and 2 units make 12. 12. 12. Very good. Like that आज आपण 13 आणि 14 शिकणार आहोत. ओके, लेट्स सी. 1 10 and 3 units make 13. ओके, चला राईट अलॉंग विथ मी. माझ्यासोबत लिहायला सुरुवात करा. फर्स्ट स्टँडर्ड 1 10 and 3 units makes 13. Yes, 1 10 and 3 unit makes 13. मग आपण बीट्स काढूया. 1 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, दिस इज 1 10. काय झालं हे? 1 10. आता आपल्याला काय काढायचं आहे? 3 युनिट्स म्हणजे 3 बीट्स. ओके, दिस वी कॉल्ड इट ॲज 3 units. We will be getting 13. 13 चं स्पेलिंग काय आहे? THIRTEEN. 13. चला लिहून काढा हे सगळं. फर्स्ट स्टँडर्ड 1 10 and 3 units makes 13. Till then सेकंड स्टँडर्ड तुम्ही लिहायचे आहे 51 to 70 स्पेलिंग्स. सेकंड स्टँडर्ड 51 to 70 नंबर नेम्स स्पेलिंग्स लिहायचे आहेत. सेकंड स्टँडर्ड अंडरस्टूड? सेकंड स्टँडर्ड काय करायचं आहे समजलंय? Yes. आयशा, सारांश, लक्ष, देवांश. Teacher, सगळं येस, लिहायचं फर्स्ट स्टँडर्डने. फर्स्ट स्टँडर्डनी हे जे मी बोर्डवर दिलंय ते सगळं लिहायचं आहे. आपण 13 नंबर शिकतोय आज. 13 1 10 and 3 units makes 13. चला झाल्यावर सांगा मला बोर्ड रफ करायला. फर्स्ट स्टँडर्ड. It is completed. ओके रिद्धी. चला आरुष, यश, आराध्या, मेक इट फास्ट. हर्षाली, पटापट लिहा. Teacher, it is complete. व्हेरी गुड. Sir, येस, हा का फर्स्ट स्टँडर्डला लिहायचे? हे फर्स्ट स्टँडर्डला लिहायचं आहे तुम्हाला. हु इज ममता आस्किंग? completed. व्हेरी गुड ममता. देवांग? तिथे सेकंड स्टँडर्डला लिहायचे? नो, सेकंड स्टँडर्डला 51 to गुड 70 आफ्टरनून स्पेलिंग टीचर. लिहायचे आहेत. गुड आफ्टरनून पियुष. सेकंड स्टँडर्डला इथे बघा, लक्ष द्या. इथे मी टीचर, जे this ब्ल्यू. is completed. ओके, इकडे बघा 51 to टीचर, हा सेकंड 70. स्टँडर्डला लिहायचा आहे? मी इथे काय सांगते ते लक्ष द्या. सेकंड स्टँडर्डला 51 to 70 स्पेलिंग लिहायचे आहेत. बोर्ड दिसतंय तुम्हाला?
समजलंय सेकंड स्टँडर्ड? फर्स्ट स्टँडर्डचा बोर्डवरचं सगळं Yes, लिहून teacher. झालंय का सांगा? This फर्स्ट is स्टँड completed. ओके. यश तुझं झालंय का कंप्लीट? Complete. यश Yes, teacher. कम्प्लिटेड ना? Yes. ओके. चला मग आता सेकंड स्टँडर्ड तुम्ही लक्ष द्या. सेकंड स्टँडर्ड तुम्हाला 51. ओके चला सेकंड स्टँडर्ड वाल्यांनी हा क्वेश्चन लिहून घ्या. फर्स्ट स्टँडर्ड नाही, सेकंड. राईट 51 to 60, 61 to 70 स्पेलिंग्स किंवा नंबर नेम्स. चला सेकंड स्टँडर्ड वाल्यांनी हा लिहून घ्या हा क्वेश्चन. फर्स्ट स्टँडर्ड वाल्यांनी नाही लिहायचं आहे. सेकंड स्टँडर्ड. चला पटकन आयशा, देवांक, सारांश, पियुष पटापट लिहा. लक्ष, Teacher मेक इट Piyush फास्ट. complete. ओके मग आता स्पेलिंग लिहायला सुरुवात करा. चला कसं लिहिणार? 51, 52, 53 आणि त्याच्या पुढे स्पेलिंग लिहा. चला पटापट. बोर्ड रफ करू आयशा? Yes, teacher. ओके. देवांश, देवांक, लक्ष, बोर्ड रफ करू? Yes, teacher. ओके चला आता तुम्हाला समजलंय. सेकंड स्टँडर्ड वाल्यांना समजलंय त्यांना काय करायचं आहे? येस सेकंड स्टँडर्ड येस लिहा चॅट बॉक्समध्ये. समजलंय का काय करणार आहात तुम्ही आता? आयशा, पियुष, लक्ष, येस ओके. नाव फर्स्ट स्टँडर्ड. फर्स्ट स्टँडर्ड आता आपण काय शिकलो? 13. चला मला एकेकाने 13चं स्पेलिंग बोलून दाखवा. ममता, ममता बोल 13चं स्पेलिंग. बोल लवकर. आता लिहिलंय ना बुकमध्ये 13चं स्पेलिंग? Yes, TH. teacher. हां बोल. T-H-I I R R हम्म, E double E N. N ओके गुड. रिद्धी 13चं स्पेलिंग? T-H-I-R-T-W-N 13 गुड गुड. यश T-H-I-R-T-W-N 13 व्हेरी गुड. आरुष Yes, teacher. स्पेलिंग बोल बेटा 13चा? T-H-I-R-T-W-N 13 व्हेरी गुड. त्यानंतर आराध्या Yes, teacher. से द स्पेलिंग ऑफ 13 बेटा. T-H-R-I-W-N परत परत परत. T-H-I-R-T-W-N व्हेरी गुड व्हेरी गुड. हर्षाली T-H-I-R-T-W-N 13 व्हेरी गुड. ओके आता आपण काय बघायचं आहे? लेट्स सी द नेक्स्ट नंबर 14. 110 and 4 units make 14. आता 110 आणि जर 4 युनिट्स ॲड केले आपण त्याच्यात तर आपल्याला कोणता नंबर मिळतो? 14. चला लिहा माझ्यासोबत. फर्स्ट स्टँडर्ड. दिस इज फॉर फर्स्ट स्टँडर्ड. आता मी जे बोर्डवर लिहिते ते फर्स्ट स्टँडर्ड वाल्यांसाठी आहे. चला 110. That was the first
पण टाकायचे. नका टाकू, तुम्हाला समजण्यासाठी आहे फक्त ते. 110 and 4 units make 14. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. This is 110 plus 4 units. 1, 2, 3, 4. What you can write it as 4 units, and they are making number 14. Okay, number 14 चं स्पेलिंग कसं लिहायचं आहे? FOURTEEN. 14. चला लिहा पटकन फर्स्ट स्टँडर्ड, आणि लिहून झाल्यावर मला स्पेलिंग बोलून दाखवायचं आहे. फोर्टीनचं स्पेलिंग बोलणार आहात तुम्ही झाल्यावर. ओके, That's complete. ओके. आराध्या से It स्पेलिंग is ऑफ 14. completed. ओके, आराध्या F O 14चं U स्पेलिंग बोल. R T W N 14. व्हेरी गुड. रिद्धी? FOURTWN 14. व्हेरी गुड. तिच्या आरुषीची कंप्लीट आहे. ओके आरुष, स्पेलिंग बोल बेटा. FOURTWN 14. येस. तिच्या आरुषी ओके, हर्षाली बोल. F स्पेलिंग बोल O हर्षाली. FOURTWN 14. व्हेरी गुड. यश, यश डन. यशचं झालंय का लिहून? यश? Yes, teacher. हां, स्पेलिंग बोल बेटा. 14चं स्पेलिंग बोल यश. FOURTWN 14. व्हेरी गुड. आता मी बोर्ड रफ करू का? Yes, teacher. ओके, चला. आता तुम्ही काय करणार आहात? आपण 14 पर्यंत टेन्स आणि युनिट शिकलो की नाही? मग आता तुम्ही 1 to 14 स्पेलिंग्स लिहिणार आहात, आणि नंतर मी तुम्हाला एक्सरसाइज देणार आहे युनिट्स आणि टेन्सवर. ओके, बघा. क्वेश्चन लिहा. क्वेश्चन 1. राईट number names. फर्स्ट स्टँडर्ड साठी आहे हे. 1, 2, Complete. 3, 4, 5, 6, 7. तुम्हाला 14 पर्यंत स्पेलिंग्स लिहायचे आहेत. फर्स्ट स्टँडर्ड.
पहिल्यांदा लिहून घ्या क्वेश्चन आणि त्यानंतर स्पेलिंग्स लिहा. चला, सेकंड स्टँडर्ड 51 to 70 स्पेलिंग्स कंप्लीट झाल्यात. Yes. कोणाचं झालंय? लक्ष, Yes. यू हॅव डन. Yes. आयशा, Teacher Piyush complete. ओके No teach. ओके, राईट डाऊन. फर्स्ट स्टँडर्ड पटकन क्वेश्चन लिहून घ्या आणि क्वेश्चन लिहून झाल्यावर मला सांगा, सो दॅट आय कॅन रफ द बोर्ड. Teacher लिहिलंय. ओके गुड. चला, आता तुम्हाला 1 to 14 स्पेलिंग लिहायच्या आहेत. सेकंड स्टँडर्ड कोणाकोणाच्या स्पेलिंग झाल्यात? हँड रेज करा. लक्ष, ओके. अजून पियुषचा पण झालाय ना? आयशा, विच वन यू आर रायटिंग बेटा? 6060. ओके. देवांग, वल्लभ, तुमच्या झाल्यात का स्पेलिंग्स लिहून? सारांश, Yes, teacher. Teacher text complete. ओके. सेकंड स्टँडर्ड, कीप युअर स्पेलिंग रायटिंग असाइड अँड पे अटेन्शन. सेकंड स्टँडर्ड, आयशा, लक्ष, देवांग, वल्लभ, सारांश, पियुष, तुमचे जे स्पेलिंग लिहिताय ते बाजूला ठेवा आणि पे अटेन्शन, इथे लक्ष द्या. अ स्पेशल वे टू ॲड बाय कॅरिंग ओव्हर. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे? नेहमी आपण ॲडिशन करत होतो. 5 + 2 = 7, 7 + 3 = 10. ओके ओके. पण आता तुम्हाला काय करायचं आहे? कॅरी ओव्हरवाले ॲडिशन करायचं आहे. लाईक बघा, 15 प्लस इथे मी लिहिलं 6. ओके, तर 5 + 6 किती होतात आयशा? येस आयशा, 5 + 6. आयशाचा माईक ऑन करा. Yes, teacher. 11. हां, येस 11, राईट. 11. पण इथे आता मग 11 कसं लिहायचा? हा 1 पण आहे ना, मग आपल्याला कॅरी ओव्हर करायचं असतं. हा 11 हा नंबर आहे, त्याच्यातला 1 आपण इथे लिहिणार आणि हा 1 एक कॅरी ओव्हर होणार आणि तो या 1 मध्ये ॲड होणार. 1 + 1 2, म्हणून 15 + 6 21. ओके, अशा प्रकारे कॅरी ओव्हरची गणितं सॉल्व्ह करायची आहेत. आपण तुमच्या पुस्तकात दिलेल्या पद्धतीने जाणार आहोत. बघा, 8 sticks and 4 sticks make 12. Let us tie 10 of them in a bundle to make 110. बघा, 8 स्टिक्स यूज केल्यात. ओके, आणि 4 स्टिक्स आहेत, त्याच्याने 12 स्टिक्स होतात ना. इथे लक्ष द्या, आपल्याकडे 8 स्टिक आहेत, 8 काठ्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8, आणि आपण त्याच्यात 4 ॲड केल्या. 1 2 3 4, मग आपल्याला किती स्टिक मिळतील वल्लभ? या 8 आहेत स्टिक आणि या 4 आहेत. आपण त्या स्टिक्सचं ॲडिशन केलं तर आपल्याला किती मिळतील स्टिक्स वल्लभ? लक्ष, 12. 12. We will get 12 sticks. 1 2 3 4 5 6
7, 8, 9, 10, 11, 12. पण आपल्याला याच्यापैकी 10 ज्या स्टिक आहेत त्याचा बंडल करायचा आहे. ओके, मग आपण काय करणार? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या स्टिक आपण एकत्र करून बांधून टाकल्या. ओके, या झाल्या 110 बरोबर. आणि मग युनिट्स किती राहतात? 2 युनिट्स, राईट? येस, इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? येस, सेकंड स्टँडर्ड इथपर्यंत समजलंय का? यस टीचर. हां, यस चला टीचर. आता पुढे बघूया आपण. मग 10 युनिट्स फॉर्मॅटमध्ये तुम्ही काय करणार? 110 आणि 2 युनिट, राईट? ॲडिंग 7 and 8 युनिट्स मेक 15. लेट अस मेक अ बंडल ऑफ 10. मग आता तुम्ही 7 आणि 8 ॲड केले तरी 15 युनिट्स तयार होतात, बरोबर? सी, आता आपण 7 ब्लॉक घेतले. 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. ओके, 7 ब्लॉक्स. आणि आपण त्याच्यामध्ये किती ॲड केले? 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 युनिट. 7 युनिट प्लस 8 युनिट. पियुष, 7 प्लस 8 किती ब्लॉक्स झाले मग आपल्याकडे? येस पियुष? 7 प्लस 15. 8 15. ओके, 15 ब्लॉक्स झाले आपल्याकडे. पण आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला परत 10चा बंडल बनवायचा आहे. मग आपण काय करणार? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. आपण एकावर एक बॉक्स मिळून 10 केले. मग हे झालं आपलं 110. मग किती युनिट राहतील? यामधून जर 110 काढलं आपण तर किती युनिट राहतील आयशा? हाऊ मेनी यस टीचर. युनिट्स? 15 मधून आपण 110 चा एक बंडल बनवला. हा, मग आपल्याकडे किती युनिट राहिले? 5. 5 युनिट्स. 1, 2, 3, 4, 5. 5 युनिट्स, राईट? ओके, हे पण समजलं सगळ्यांना? यस टीचर. यस ओके, टीचर. चला. See, we cannot put a number bigger than 9 in the units place. That is why we make a bundle of 10 and move it into the tens place. Units are single item. मग आपल्याला आपण हे जे 2 शिकलो, आपण 15 ला युनिटच्या प्लेसमध्ये ठेवू शकत होतो का? नाही. म्हणून आपल्याला 10चा एक बंडल बनवावा लागला आणि बाकीचं युनिट्समध्ये लिहावं लागलं. आपण 9 पेक्षा मोठ्या नंबरला युनिटमध्ये कधीही लिहू शकत नाही. 1 to 9 या नंबरला आपण युनिटमध्ये लिहू शकतो, पण 10, 11, 12 या नंबरला आपण कधीही युनिट प्लेसमध्ये लिहू शकत नाही. ओके, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. यूज स्टिक्स or beads or dots to carry out the following addition and right answers. आता तुम्हाला इथे काही ॲडिशन करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्ही स्टिक वापरू शकता किंवा डॉट्स लिहून ते ॲडिशन करू शकता. ओके, कराल का ॲडिशन? हे पेज नंबर 48 वरचे यस टीचर. नॉर्मल ॲडिशन आहेत, कॅरी ओव्हरवाले नाही आहेत. नेक्स्ट कॅरी ओव्हरवाले मी शिकवणार परत. ओके, पेज नंबर 48 वरचे 1, 2, 3, 4, 5 हे वरचे 5. नोटबुक मध्ये लिहायचंय. हां, नोटबुकमध्ये हे वरचे 5 आणि हे खालचे 4 पेज नंबर 48 वरचे सगळे नोटबुकमध्ये करा. ओके, सेकंड स्टँडर्ड समजलाय? पेज नंबर 48. यस टीचर. ओके, आराध्या माईक ऑन, कॅमेरा ऑन आहे तुझा? टीचर आता सोडू? हां, आत्ता सोडवायचे आहेत लगेच. ओके, टीचर फर्स्ट इट इज कंप्लीटेड. ओके, फर्स्ट स्टँडर्ड 1 to 14 स्पेलिंग कंप्लीट झाले आहेत, राईट?
आता मला त्या एक एक करून बोलून दाखवायचे आहेत. ओके, चला 1 to 14. रिद्धी स्टार्ट. 1 O-N-E 1 2 T-W-O 2 T T-H-R-E-E 3 4 F-U-R 4 5 FOUR. F-4 F-O-U-R 4 5 F-I-V-E 5 6 S-I-X 6 7 E-S-E-V-E-N 7 8 E-I-G-S-T 8 9 N-I-N-E 9 10 T-E-N 10 11 E-L-E-V-E-N 11 12 T-W-E-L-V-E 12 13 T-H-I-R-T-W-N 14 F-O-U-R T-W-N 14 वेट वेट. येस, गुड. नेक्स्ट कोण आहे? नेक्स्ट कोण बोलणार? यश. ओके, यश बोल. O-N-E 1 T-W-O 2 T-H-R-E-E 3 F-O-U-R 4 F-I-V-E 5 S-I-X 6 S-E-V-E-N 7 E-I-G-H-T 8 N-I-N-E 9 T-E-N 10 E-L-E-V-E-N 11 T-W-L T-W-E-L-V 12 T-H-I-R-T-W-N 13 F-O-U-R-T-W-N 14. येस, गुड. आराध्या. Yes, teacher. आराध्या तू बोल. बोल स्पेलिंग्स. 1 O-N-E 1 2 2-W-2 3 T-H-R-E-E 3 4 F-O-U-R 4 5 F-I-V 5 6 S-C-S-I-X 6 7 SIX. S-E-T-N 8 E-I-G-S-T-N 9 N-I-9 10 T-N 10 11 E-L-E-V-E-N 11 12 T-W-E-L-V-E 12 13 T-H-I-R-T-W-N 13 14 F-O-U-R-T-W-N 14. व्हेरी गुड. आरुष. आरुष Yes, teacher. घे लिहून. हां, स्पेलिंग बोल 1 to 14. O-N-E 1 T-W-O 2 T-H-R-E-E 3 F-O-U-R 4 F-I-V-E 5 S-I-X 6 S-E-V-E-N 7 E-I-G-H-T 8 N-I-N-E 9 T-E-N 10 E-L-E-V-E-N 11 T-W-E-L-V-E 12 T-H-I-R-T-W-N 13 F-O-U-R 12चं स्पेलिंग परत बोल आरुष. T-W-E-L-V-E 12 येस. T-H-I-R-T-W-N 13 F-O-U-R 4 T-W-N 14. Thank you, teacher. ओके, गुड. नेक्स्ट हर्षाली. हर्षाली. ओके, आता तुम्हाला एक्सरसाइज आहे. तुम्हाला नंबर सांगायचा आहे. आपण 14 पर्यंत शिकलोय. आता माझ्यासोबत परत लिहून घ्या. फर्स्ट स्टँडर्ड. दिस इज फॉर फर्स्ट स्टँडर्ड. ओके. Your question is write First the standard लिहायचे. हो, number in the box. Okay. 1 10
3 units. To 110 and 4 units. तुम्ही बॉक्समध्ये राईट नंबर लिहायचा आहे. 110 and 2 units. Fourth is 110 and 1 unit. मला इथे खाली लिहायला जागा नाही पुरली आहे नीट. तुम्ही नीट लिहा. ओके. Teacher, Devang complete. Okay. Teacher, it is completed. Okay. Yes. Teacher, Piyush complete. Okay. Teacher, yes, it's complete. Okay. तिथे ते बॉक्स मध्ये काय करायचे? त्या बॉक्समध्ये आन्सर लिहायचा आहे. 110 आणि 3 युनिट. 110 आणि 3 युनिट 14. अशा प्रकारे बाकीचे आन्सर्स लिहायचे आहेत. ओके. ते खालतात 14 ना? हां. 110 4 युनिट. त्यानंतर 110 2 युनिट. 1 तिचे अजून शीट कम्प्लीट आहे. आजच बरोबर आहे.
Aradhya, Harshali, have you done? Yes? आराध्याचं झालंय का? No, teacher. ओके, मेक इट फास्ट बेटा. माईक सोबत खेळू नका. माझा माईक म्यूट करताय तुम्ही. स्क्रीन सोबत खेळायचं नाही. अभ्यास करा पटापट. ते माझ झाला. ओके. सेकंड स्टँडर्ड कोणाकोणाचं झालंय? लक्ष आणि पियुष. अजून कोणाचं झालंय सेकंड स्टँडर्ड? देवांग टीचर. देवांकोचं. आयशा, आयशा हॅव यू डन? ममता तुझं झालंय का लिहून? आता मी जे स्क्रीनवर दिलं होतं ते? No teacher. Yes, teacher. No teacher. ओके ओके. आयशा मेक इट फास्ट. ओके, चला मग फर्स्ट स्टँडर्ड वाल्यांनी मला बुक दाखवा आता. अगोदरपासून लिहिलेलं सगळं दाखवायचं. ओके, चला. फर्स्ट इज ममता. ममता बुक दाखव बेटा. व्हेरी गुड. नेक्स्ट आराध्या. आराध्या तू दाखव. येस. ओके, गुड. रिद्धी. येस रिद्धी. येस, गुड. येस, व्हेरी नाईस. नेक्स्ट इज यश. यश, शो मी द बुक बेटा. येस, गुड, व्हेरी गुड. त्यानंतर आरुष. आरुष. ओके. येस, गुड. हर्षाली इज नॉट देअर, राईट. ओके. मग आता फर्स्ट स्टँडर्ड. आता मी तुम्हाला ऑब्जेक्ट्स देते. ओके, बघा इथे ऑब्जेक्ट आहेत आणि त्याचं काउंटिंग तुम्हाला करायचं आहे. हे जे पहिले 3 आहेत ते आपण ड्रॉ करणार आहोत. 1 काही अर्धे टेन्स आणि त्यानंतर युनिट्स. ओके, जसं तुम्ही अगोदर काउंट केले होते. ओके, टेन्स आणि युनिट्स सोबत. लक्षात आहे ना सगळ्यांच्या? चला ड्रॉ करा माझ्यासोबत फर्स्ट स्टँडर्ड. तुमचा क्वेश्चन आहे काउंट द ऑब्जेक्ट्स आणि या रेड बॉक्समध्ये तुमचा आन्सर. ओके, ऑब्जेक्ट काउंट करा आणि लिहा. It will take more time. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4.
आणि अगेन रेड बॉक्स विल हॅव युअर आन्सर. ओके, चला पटकन करा. फर्स्ट स्टँडर्ड आय हॅव टू शो द आन्सर्स टू द सेकंड स्टँडर्ड ऑल्सो. सेकंड स्टँडर्ड ज्यांचं राहिलं त्यांनी पटापट कंप्लीट करा. टीचर हा लिवायचा आहे. फर्स्ट स्टँडर्ड, दिस इज फॉर फर्स्ट स्टँडर्ड. This is for first standard. काउंट करा ऑब्जेक्ट. तुम्ही पाहाल की हे ऑब्जेक्ट्स आहेत ते हे 10 आहेत. ओके, 110 आहे आणि पुढे किती युनिट्स आहेत ते पूर्ण एकत्र नंबर तुम्हाला लिहायचा आहे. चला करा पटापट. टीचर काउंट आन्सर करताना एकाच सगळं बॉक्स मध्ये लिहायचे, युनिट पण एकाच बॉक्स मध्ये आणि तेच पण एकाच पेन बॉक्स पण मध्ये. हां एकत्र काउंटिंग करा. काउंटिंग करताना एकत्र करायचं आहे. 10 आणि 10च्या पुढे 3 म्हणजे 11, 12, 13 अशा प्रकारे. Teacher, it is completed. Very good. So your answers are 110, 3 unit म्हणजे 13, 110 and 4 unit म्हणजे 14. कोणाकोणाचे आन्सर्स बरोबर आले? Teacher, माझा. Very good. Everyone got the correct answer first standard? चला, फर्स्ट स्टँडर्डचं सगळं कंप्लीट झालं. आता काय काय शिकलो आपण? 1 unit, sorry 110 and 3 unit makes, सांगा 110 and 3 unit काय तयार होतं? 13. 13. 13, 110 and 4 unit, 14, 14. very good. 14. 110 and 1 unit, 11, 11. 110 and 2 unit, 12. 12. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. ओके, मग आता फर्स्ट स्टँडर्डचा अभ्यास झालाय. ओके, आता सेकंड स्टँडर्ड. सेकंड स्टँडर्ड आता उत्तरं सांगते मी तुम्हाला, सगळ्यांनी लक्ष द्या. तुमचे आन्सर्स चेक करा बरोबर आहेत का. ओके, आपण पहिल्यांदा हे बघूया. 9 + 6, देवांक 9 + 6, देवांक 9 + 6 किती झाले? चला कोण सांगणार? आयशा, 9 + 6 मोजतोय. अरे सॉल्व केले ना तुम्ही? अजून मोजते. सॉल्व नो 14, यश. 15, 15. 6 + 5 वल्लभ, 6 + 5 6 + 5, 11. व्हेरी गुड. आयशा 7 + 4, आयशा 7 + 4 लक्ष 7 + 4 11. व्हेरी गुड. देन पीयूष 6 + 6 पीयूष 6 + 6 चला 6 + 6 सांगा. टीचर मी
हां बोल. 12. 4 + 9. जरा सांगा कोणाला पण येते त्याने. 4 + 9. 13. व्हेरी गुड. 20 + 16. 26. 36. 17 + 30. 74. अरे 40. 47. येस. 13 + 40. 35. अरे उलटा का 15. अरे येस 53. उलट नाही वाचायचं. 15 + 50. 65. व्हेरी गुड. व्हेरी गुड. मग आता सगळ्यांचे आन्सर्स बरोबर आलेत. येस. वल्लभ, देवांक, लक्ष, आयशा, सारांश, पियुष. येस. ओके. Yes, चला teacher. मग आता मला बुक शो करा पटापट. वल्लभ बुक दाखव. येस. ओके. नेक्स्ट. ओके वल्लभ बंद कर. नेक्स्ट देवांक. देवांक तू दाखव. ओके. येस. स्पेलिंग कंप्लीट करायचे आहेत. पियुष. पियुष तू दाखव बुक. येस. नेक्स्ट इज लक्ष. लक्ष तू दाखव. व्हेरी गुड. येस व्हेरी नाईस. त्यानंतर कोण राहिलंय. आयशा. आयशा बुक दाखव. येस आयशा शो मी द बुक. Yes, teacher. Very good. Okay, you are writing. Good. Complete कर. Okay, you have done ना. लास्ट राहिलं ते Yes, कंप्लीट कर. ओके आयशा. ओके. सारांश. सारांश शो मी द बुक. येस गुड. गुड. ओके. चला मग आता सगळ्यांचं सगळं लिहून झालं. आपण बुक सुद्धा चेक केल्यात. आता तुम्ही क्लास लिव्ह करू शकता. बाय बाय. तुमचा Bye bye, होमवर्क teacher. व्हॉट्सअप ग्रुपवर अपलोड केला जाईल. ओके बाय बाय. Bye, teacher. बाय टीचर. बाय बाय. Bye, teacher. बाय बाय.